एका दुर्गम जंगलात एक छोटं पण शांत आणि निराभ्र गाव होतं. ते गाव जंगलाच्या कुंडलीत वसलेलं होतं, जिथे शहरापासून दूर निसर्गाच्या कुशीत माणसाचे जीवन चालत होतं. गावातील लोक साधे, गोड आणि परंपरेला मानणारे होते, पण तरीही एक असं काहीतरी त्या गावात होतं ज्यामुळे ते गाव अजिबात सामान्य वाटत नव्हतं. गावाच्या कडेला एक जुनी आणि भयानक गडी होती. तिच्या आजूबाजूला घनदाट जंगल होतं, जिथे रात्री जाण्याची भीती गावकऱ्यांच्या मनात होती. त्यांना असं वाटायचं की रात्री त्या गडीतून काहीतरी आवाज येतो. एक वेगळाच शीतल वारा वाहतो आणि जणू काही ती गडी त्या गावकऱ्यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. गावात एक मुलगा होता, नाव विक्रम. विक्रम हा खूपच धाडशी, पण त्याच्यात काहीतरी वेगळीच गोष्ट होती. त्याला अज्ञात आणि गूढ गोष्टींबद्दल नेहमीच आकर्षण होतं. त्याने ठरवून टाकलं होतं की तो त्या गडीच्या रहस्याला जाणून घेईल. त्या रात्री जेव्हा चंद्रमाई धूसर होऊन कड्याच्या कडेवर तिरका पसरला, विक्रम गडीकडे पाऊल ठेवत होता. त्याच्या मनात एक विचार घोळत होते. हे गडीचं गूढ काय असेल? गावकऱ्यांचे इशारे आणि सावधगिरीचे शब्द त्याच्या कानात फिरत होते. तो अडचणीचा सामना करत गडीकडे चालत गेला. गडीच्या समोर पोहोचल्यावर त्याला तिचा भव्य परंतु जळजळ दिसणारा रचनाविषयक दिसला. गडीच्या उंच आणि रुंद भिंतीवर लहान मोठे शेंदरी रंगाचे तुळशीपत्र वृक्ष जरा झेप घेत होते. त्याच्या भोवती पिवळसर रंगाचं धुवंट वातावरण पसरलेलं होतं. विक्रमला ते दृश्य दुरून हटकताना वाटलं, पण त्याचं धाडस त्याला पुढे नेत होतं. गडीच्या दारात पोहोचताच त्याच्या पायाखाली आवाज आला. कुठून येणारे ते आवाज? त्याने निशब्दपणे दरवाज्याला धरून त्याचं तोंड वळवलं. गडीच्या पलीकडून त्याला एक मंद, गडबड करणारा आवाज ऐकू आला. तो आवाज चांगला धाडशी, पण अजिबात ओळखीचा नव्हता. विक्रमने हळूच त्या गडीच्या आत प्रवेश केला. दूर आकाशात ढग जमलं होतं आणि गडीच्या छपरावरून जणू काही हलका शरीराचा वास धुंद वाजत होता. पायऱ्या चढून विक्रम एक खोल दाराच्या बाहेर गेला. त्याच्या समोर एक मोठं हॉल होतं. हॉलच्या मध्यात एक वेगळीच मंद आणि गडबड करणारी वर्तुळ तयार झाली होती. वर्तुळाच्या आत एक प्रचंड, सुसंस्कृत असं काहीतरी वास घेत होतं. त्याचं लक्ष वेधून घेताच विक्रम पोकळ नजरेतनं त्या वर्तुळात पाहू लागला. त्याचं मन विचारामध्ये गोंधळलेलं होतं. हे काय असं? असा विचार करत असताना अचानक त्या वर्तुळाच्या आतील अंधारातनं एक अस्पष्ट धूसर आकृती बाहेर आली. ती आकृती जणू मानवी नसली तरी एका प्राचीन वयोमानानुसार पिळवलेल्या आकाराची होती. विक्रमचा श्वास रेंगाळला. ती आकृती जसजसं जवळ आली, त्यातला अंधार जणू त्याला खेचून नेत गेला. कोण आहेस? विक्रमने थोडंसं घाबरून विचारलं. एक अगदी धीम्या आवाजात. जाऊ नका, अशी कुजबूज झाली. विक्रमचं शरीर त्या आवाजाच्या मागे गडबडत गेलं. त्याचं मन कुचकुचित झालं. या गडीत काय भयंकर गोष्टी लपलेल्या आहेत? आकृती काही समजवण्याचाच प्रयत्न करत होती. गडीत एक भयंकर गडबड होऊ लागली. विक्रमच्या डोळ्यापुढे गडीचे प्रत्येक भिंतीचे तुकडे जागोजाग दिसू लागले. तिथले ऐतिहासिक वर्णन, पुराण आणि त्या गडीला राक्षसी महत्त्व असलेली किंवा त्या गडीत काय घटना घडली होती
त्या सर्व गोष्टी एकाच वेळी त्याच्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. गडीचा वर्तुळ बंद असावा, तिथे राहण्याचा अधिकार कुणालाही नाही. अचानक एका अंधाऱ्या कोपऱ्यात उंच असा एक भव्य लांब माणूस दिसला. हे गूढ काय आहे? विक्रम शरण आल्यासारखा गडीतील प्रत्येक घराघराची कल्पना घेऊन खूप विचार करत होता. त्याने ठरवलं होतं की त्या गडीच्या गूढतेबद्दल तो जाणून घेईल.